बाई 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 5-6 वाजता उठणारी ही पोरगी नवरा होता तवरच उठायची नाटक. आणि आता झोपली नसती ढाराडूर. शीतल, ए शीतल, बाळा शीतल, झाली का झोप? अग सकाळ झाली पोरी. नाही चहा आणून देऊ का तुला इथंच? मामी उठते मी. अगं नाही नाही राहू दे. आम्हाला कशाला ठेवले? मी तर म्हणते हाकच मारायची ना. ए पुष्पे छान. मग मी लगेच चहा घेऊन हजर. मामी अहो असं का बोलताय? अगं मग काय बोलू? बघ बाई, तुला करूशी वाटलं काम तर कर, नाहीतर अजिंक्य म्हणायचे माझ्या राणीला कामाला झुपली म्हणून. अहो नाही नाही मामी तसं काय नाही. काल एवढं मोठ्या तोंडाने बोललीस कामाचं आणि आज उशिरा उठलीस म्हणून म्हणलं राणी साहेबांना चहाच घेऊन जावा. मामी अहो ते काल रात्री झोप उशिरा लागली ना म्हणून. नाही बघ बाई, तुला वाटलं तुझ्याच्याने झालं तर कर काम. नाही आवडते मी. हा घेच, नाहीतर मी तुझा चंबुका बाळा आवरायला घेते. एवढं सांगून बी चुकली. लाजना लज्जा. एक ध्यानात ठेव शितले, आता तुझं महाराणी सारखं राहायचं दिवस गेलं. गड्याच्या बायकोनी गड्यासारखंच राहावं. ही जेवढ्या लवकर तुला समजल तेवढं बरं आहे. शीतल, अगं ए शीतल, 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 शीतल. शीतल,
काय ग पुष्पे, अजून दारातच नका काढत बसलीस वे. अगं मी उठून आवरून देवाला जाऊन आली की. तुझं कधी आवरायचं आणि घरातली कामं कधी व्हायची? सगळी कामं झाल्यात, नाहीतर कशाला बसती. बरोबर आहे, चांगलं केलंस. आता हे एक काम कर, थोडं ताट नेऊन ठेव. शीतल, ऐक आता, तेवढ्या बी कामासाठी तिला हाक मारतेस वे. काय हो मामी? तेवढी फुलं ठेव गा. आता तू उठून जर आत ठेवली असतीस तर काय तुझं पाय झिजलं असतं वय ग. ती पोरगी काय तर घरात काम करत असेल ना. स्वतःच्याच घरातलं करती ना. आणि मी नाही लावलं तिला कामाला. तीच म्हणली मामी मी करते सगळं. आता करते म्हणली तर कर म्हणलं. आणि तरी बी तुम्हाला वाटत असेल ना मी कराव तर आणा इकडं. शीतल दे ग ते इकडं दे. अहो नाही ठेवते मी. आणा इकडं. कुठं पुण्य केलं होतं म्हणून अशी गुणाची सून मिळाली. जी जी नशीब लागतं अशी सून मिळायला. एवढं मात्र 100% खरं आहे. आता आमचं कुठलं तेवढं भाग्य. लय हसायला येतंय हाय का नाही. तुमचं काय जातंय तिकडे चहातीत खुरके मारत हसायला. अगं तसं नाही, ठसका लागला पुष्पे. होय ठसका लागला म्हण. बरोबरच ठसका काढते का नाही तुमचा बघा. अगं पुष्पे एवढं चिडायला काय झालं तुला? जय हिंद श्रीमान. जय हिंद. आज सोडा त्यांना. नंबर 1 गेट आरपी टू जय साहब. ओव्हर. जे टू नंबर 1 गेट आरपी. मेसेज पास. ओव्हर. श्रीमान, नंबर 1 गेट वर ट्रेनिंग सेंटर वरून 2 जवानांनी रिपोर्ट केला आहे. ओव्हर. उन दोनों के आई कार्ड और मूवमेंट ऑर्डर चेक करो. आई कार्ड के आइडेंटिफिकेशन मार्क चेक करो. ओव्हर. राइट सर. ओव्हर. क्या नाम है मूवमेंट ऑर्डर पर? ओव्हर. श्रीमान, सिपाई अजिंक्य शिंदे आणि सिपाई अभय मारणे. ओव्हर. त्या दोघांचे डॉक्युमेंट चेक करून ओळख पटवून त्यांना मेस मध्ये पाठवा ब्रेकफास्ट साठी. त्यांनी काही खाल्लं नसेल. ओव्हर. राइट सर. ओव्हर. ठीक आहे. अजून काही? ओव्हर. नो सर. ओव्हर. ओके. बी अलर्ट. रॉजर. इथे जवळच मेस आहे. ब्रेकफास्ट करा आणि पुढची कारवाई नंतर. यस सर. यस सर. देशवासियों की रक्षा करना
हमारा कर्तव्य है। और अगर उनकी रक्षा करनी है तो सबसे पहले हमें अपने आप की रक्षा करनी चाहिए, और उसके लिए हमें अपने हथियार हमेशा कारगर रखने चाहिए। कोई शक? नो सर। गुड। भारी वाटतं इथं नाही? कसलं बोलतात? माझं नाव अभय मारणे. माहिती कसं काय? अरे नेमप्लेट आहे की, आणि मग सरांनी सांगितलंच ना. हो, मांडलं बरं का शेट. पण अजिंक्य शिंदे, गाव कुठलं? सातारचा आहे मी. मी पुणे, मुळशी. राव घरी फोन करायचं राहून गेलं. फोनला नेटवर्क पण नाही ना, म्हणून घरी फोन करायला पाहिजे नाही का? अरे मला बी लावायचंय. इथे कॉमन फोन असतो, तिथनं आपण घरातल्यांना लावू शकतो. चल तिथनं करू. चला. सर चालणे. अगं मी हाय. इसरलीस वय मला. बयानो जरा सांभाळून घ्या मला. तिथनं पुढं तुमची सेवा करा मीच हाय आता. सर सर नीटवड ग शेण. हा वय वय मामी. वड वड. आता कसा बेंड काढते तुझा बघच. शीतल, हे काय? गोट्यातल्या कामाला तू कशाला हात लावलास? का आम्ही केली नाहीत का कधी? अगं तसं नाही पुष्पे, शीतलला जमणार आहे का हे? मामा अहो न जमाय काय झालं? तुम्ही रानातली कामं करा, मी हितली बघते. बर पुष्पे, बघितलंस का, जयडीने कधी गोठ्यातल्या कामाला हात नाही लावला. शीतल कशी काम करती. काय झालं नाही करायला? आणि जेडीचं बोलताय, ही माहेरात असताना हिनं कधी कामाला हात लावला होता का? विचारा बरं तिला. त्या मानाने जेडी मस्त काम करती. ही काय टिकते तिच्या पुढं? शीतल, काही गोष्टींकडे आपण लक्षच नाही द्यायचं. आपण लक्ष दिलं नाही की आपल्या मनाला त्रास होतो. आपण आपलं काम करायचं. मामा तुम्ही आता एकदम आमच्या नानांगत बोलला बघा. शीतल, जगातले सगळे बाप सारखे बघ. पोरींसाठी एकसारखंच वागतात. हेलो शीतले, खुश खबर है, खुश खबर. काय गो? अरे तू पास हो गई. फर्स्ट क्लासला फक्त 1% कमी पडला बघ. बर. क्या रे, मैंने तेरे को इतनी बड़ी न्यूज दी, तुला आनंद नाही ना झाला? अगं नाही, तसं नाही झाला की. थांब, घरी आल्यावर डायरेक्ट तुझ्याकडेच येते बघ. काय ग शीतल, काय झालं? रिझल्ट लागला. मग काय नापास झालीस का काय? नाही नाही झाले की पास. होय? अगं मग ही तर आनंदाची बातमी आहे. होय. पुष्पे, साखर ठेव पोरीच्या हातावर. आता शेण काढतीन, साखर कुठे आणून देऊ?
शीतल, तू काम करून घरात आली ना, मग भरवते हा तुला साखर. आता पुढे काय करायचं ठरवलंयस? आता कॉलेजला जायला लागणार. काय गरज नाही. गरज कशी नाही? हा, जेडीनं नाही कॉलेज पूर्ण केलं. अगं शिक्षण कुठं उपयोगाला येईल सांगता येत नाही. तर जेडी चिंतीची बरोबरी करू नका. जेडी एका फटक्यात पास झाली प्रत्येक वर्षाला, आणि ही आली गटांगळ्या खात. आणि असं बी जेडी शिकून काय करते बघताय ना. शीतल, आपलं लग्न झालंय तवा घरातलं बघा. अहो, तिला जमतंय सगळं. तुम्ही चला घरात, मला माळ्यावरच्या ट्रंका काढून द्या. बाहेरचा नंबर आहे, म्हणजे नक्कीच अजिंक्यचा फोन असणार. हॅलो हॅलो हॅलो, फोन ठेवू नका. काय ग अगं, एवढा वेळ का लागला फोन उचलायला? अहो, ते जरा कामात होते. काम? तू आणि काय काम करत होतीस? शेण काढत होते. काय काय तू आणि शेण? हसाय काय झालं? अगं नुसतं शेण म्हणलं की येऊ करायचीस, आणि आता कसं काय? हसत बसा तुम्ही. माणूस पोचलं का नाही, प्रवास कसा झाला, हे सगळं कळवायचं सोडून ना हसतच बसा. सॉरी पोचलो व्यवस्थित नाही. किती काळजी लागून राहिली होती माहितीये. एक फोन नाही करता आला वे. गाडीमध्ये थांबली त्यावेळी रात्रीचं 2 वाजलं होतं, मग कसा फोन करणार? आणि इकडे फोनला रेंज बी नाही माझ्या. आता नवीन सिम कार्ड घेईन ना तेव्हा बोलता येईल. मग यो कुठला नंबर आहे? अगं यो कॉमन फोन आहे, सगळेजण इथनच फोन करतात. घरचे कसे आहेत? बरी आहेत सगळी. तुम्ही गेल्यावर जीजींना तर चैनच पडना. त्यांना समजून सांगितलं तेव्हा कुठे शांत झाल्या. तू आहेस म्हणलं मला काहीच काळजी नाही बघ. बाकी काय? माझा रिझल्ट लागलाय. अरे वा, बर. मग किती विषय राहिले? ओ, पास झाले. सगळे विषय क्लिअर झाल्यात. फर्स्ट क्लासला ना 1% राहिला बघा. म्हणजे माझं गुड लक कामी आलं म्हणायचं. हा, होय. बर. आता कॉलेजला लवकर ऍडमिशन घ्यायचं काय? आणि हा, कॉलेज व्यवस्थित कम्प्लीट करायचं लक्षात ठेव. आता मी नाही जाणार कॉलेजला. का? अहो, मी कॉलेजला गेले तर घरातली कामं कोण बघणार आहे? अगं हे काय आता नवीन? आपल्या घरात काही कमी लोक आहेत विषयतले, आणि आपल्या घरातली सगळी सांभाळून घेतात एकमेकांना. तू कॉलेजला जायचं नाही असं बिलकुल करायचं नाही. अगं तू स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे शितले. तुझ्या 2 घरांची जबाबदारी काय? होय. अजिंक्य, मी तुम्हाला शब्द देते, दोन्ही घराच्या जबाबदाऱ्या मी एकदम व्यवस्थितपणे पार पाडीन.